हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? हा आहे आजचा अभिचा टिफिन. पॅक करून दिला आणि पाठवला त्याला ऑफिसला. आणि माझा बबडू झोपलेला आहे. म्हटलं चला, वादळ शांत झालेलं आहे त्याच्यामुळे मी घेतला सुटकेचा श्वास. आणि मी इथे खूप खुश आहे आज, कारण मी घातली नवऱ्याची टी शर्ट आणि ती पण उलटी. प्लीज इग्नोर दॅट. माझं लक्षच नाही मी कधी उलटी घातली ते, पण मला आवडतात त्याचे कपडे घाला. मी खूप चोरते त्याच्या टी शर्ट. छान लूज असतात, कम्फी. तर आता तो महाराज झोपलेला आहे, तोपर्यंत आपण मस्त चहा घेऊया. लेट्स गो. माझ्याकडे तुमच्यासाठी चहाची खूप मोठी स्टोरी आहे. एवढा फालतूपणा केला आहे मी की काय सांगू. तर मी चहा ठेवायसाठी आली होती आणि मला दुसरंच काम दिसलं. आता मी हे सगळं ट्रान्सफर करत आहे एका बाउलमध्ये. ओके. आणि मग मी हे टाकेन धुवायला. ते असं असतं ना, काही ना काही काम दिसतं डोळ्याला. तर जे करायसाठी आलो ते बाजूलाच राहतं आणि भलतंच करत बसते मी. चमच्याचं छान काढून घेतलं आहे, बिलकुल ठेवलं नाही या चमच्याला पण थोडीशी पण भाजी. अशीच आहे, मी काय करू, जाऊ द्या. तर भाजी काढून झाली. आता मला दिसले डुग्गूचे खेळणे आणि थोडंसे जे एक्स्ट्रा सामान होतं जे तिथे राहत नाही. स्वयंपाक केला, त्याला पाठवलं आणि मी याला झोपवलं. त्याच्यामुळे हे गॅसचा ओटा आवरायचा राहून गेला. तर जोपर्यंत आता मी हे साफ करणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही आणि मी चहा काही ठेवणार नाही आहे. असं झालं आहे ते. तर काय झालं, सकाळी मी ठरवलं आजपासून की चेहरा असा फार असा सुजलेला आणि ही डबल चिन वगैरे दिसते आहे, तर मी आजपासून गोड बंद करणार असं मी ठरवलं होतं माझ्या मनाशी, असं खूप स्ट्रॉंगली. आणि मग मी सकाळी काही घेतलं नाही, बिलकुलच चहा नाही घेतला. मी नवऱ्यासाठी चहा करून दिला आणि मी घेतली ब्लॅक कॉफी, ती पण विदाऊट शुगर. आता कोणीच नव्हतं म्हटलं मला हा स्टंट करायला. माझा नवरा म्हणत होता, बाई तुला हे झेपणार नाही आहे. सॉरी फॉर द इंटरप्शन, पण मला ही दोरी दिसली आणि ती आपोआपच हलत होती. काबं हलत होती, कशी हलत होती काही कळत नव्हतं मला. आधी मला भीती वाटली, पण म्हटलं जाऊ द्या, चहावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर फायनली मी इथे चहा ठेवला आणि पुढची स्टोरी कंटिन्यू करू. पूर्ण कम्प्लिटली बंद करणार होती मी आजपासनं गोड, म्हणून मग मी ब्लॅक कॉफी पिली. तर देवा, मला आणखी दिसली ती दोरी परत नाचताना. हे काय सुरू आहे काहीच कळत नाही मला. ही काबर आली आहे. खूप भीती वाटली मला, खूप म्हणजे खूप. म्हटलं कोण वरून आपोआप चालती आहे, कोणी आहे वर, केबल वगैरे टाकत आहे. असा जो पराक्रम आहे तो खूप वेळपर्यंत चालत होता आणि कोणाचाच आवाज नव्हता. टेरेसवर कोणी होतं नाही होतं काहीच कळलं नाही. ती दोरी अशीच नाचत होती, हवेने नाचत होती का काय माहिती, पण मला खूपच भीती वाटली. मी देवाचं नाव घेतलं, म्हटलं जाऊ दे आता चहा पिऊन घेऊ पटकन. तर चहाची स्टोरी सांगायची राहिली राव. तर मी ठरवलं वगैरे की नाही प्यायचा चहा, गोड वगैरे नाही खायचं. पण नंतर मग मला राहावलं नाही. मला फारच सुस्त वाटत होता, बिलकुल तरतरी नव्हती वाटत. मी फायनली डिसिजन घेतला की मी चहा बनवणार. म्हणून जे झेपत नाही ते करू नका प्लीज. आपला चहा छान आहे बघा, कसं तरतरी फ्रेश झाली आहे मी, फ्रेश. तर सगळी कामं आटोपली, जेवण पण झालं. दुपारी डुग्ग्या परत झोपला आणि मला झोप नव्हती येत. तर म्हटलं काय करू. तर खूप दिवसांचे आंबे पडून होते घरात. माझा नवरा ॲलर्जिक आहे खायला आंबा आणि आंब्याच्या रसाला, तर त्याला काही जमत नाही. म्हणून मी कंटाळा करत होते दोघांसाठीच काय रस करायचा. पण म्हटलं जाऊ दे, आंबे पडून तसेच खराब होण्यापेक्षा फायनली रस करून टाकू आणि दोघंच खाऊ मायलेकं. तर याचा मी डिटेल व्हिडिओ शॉर्ट्समध्ये टाकेन. आणि हा आहे माझा सिक्रेट मसाला आंब्याच्या रसामध्ये टाकायसाठी. तर तो शॉर्ट्समध्ये बघा नक्की, तुम्हालाही आवडेल, टेस्टी लागतो रस्यानी. तर पहिला नैवेद्य दिला देवाला. आणि आमच्याकडला देव कोण आहे, माझा डुग्गू राजा. मग त्याला खाऊ घातलं आणि गेलो आम्ही आराम करायला. तर 5 वाजता उठली तर मला फार भूक लागली होती, छोटूशी भूक. आणि भरपूर दिवसांची मी मॅगी खाल्ली नाही. तर अनायसे घरी मॅगी आणलेली होती, आम्ही जनरली आणत नाही. 2-3 महिने झाले मी खाल्लीच नव्हती. म्हटलं चला आता मॅगीच खाते. तर घेतलं मग इथे करायला. डुग्गीला ठेवलं साईडला. बस म्हटलं तू शांततेने, मला त्रास काही देऊ नको. लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन माय मॅगी. आणि मला मॅगी प्लेन बिलकुल नाही आवडत. मी घरात असतील तेवढे व्हेजिटेबल्स टाकते त्याच्यात. गाजर वटाणे होते नाही म्हणून मी फक्त कांदा टमाटर टाकला. तर इथला तुम्ही डान्स पाहिला असेल. मी म्हटलं म्हणजे फोडणी शिजेपर्यंत काय करायचं तर डान्स करून घेऊ. हो शांत राहा जरा, असं मला बोलू दे ना. तर असं म्हणजे खूपच चूजी आहे मॅगी खाण्याबद्दल. मी आधी खूपच फार खायची,
म्हणजे महिन्यातून 3-4दा. पण आता हा घरी आहे, याला सवय नको लागायला म्हणून आम्ही अवॉइड करतो. पण कधी कधी आठवण येऊनच जाते, तर म्हटलं जाऊ दे, काही नाही होत, खायची कधीतरी. इथे मस्त कोथिंबीर टाकली आहे, चीज टाकलं, छान छान यमी यमी. आय लव्ह मॅगी. मॅगी खाल्ली, बाकीचं घर आवरलं आणि करता करता वाजले सायंकाळचे 6. म्हणून मी घेतला इकडे स्वयंपाक करायला. रोज टाईम ठरलेला असतो, 6-6:30 वाजले की मी जेवण बनवायला घेते. कारण मग मला फार वेळ लागतो जेवण बनवायला, कारण बाळाचं काहीतरी मध्ये खेळणं, रडणं, रुसणं, काहीतरी कारभार सुरू असतो, त्याच्याकडे लक्ष ठेवत ठेवत जेवण बनवावं लागतं. तर ते इव्हेंच्युअली अर्ध्या तासाचं काम 1.5 तासात ढकललं जातं. हे रोजचंच आहे, त्याच्यामुळे मी आधीच प्रिपरेशन करून ठेवते आणि हळूहळू करते आपलं. तर मी आधी इकडे पटकन कुकर लावून घेतला आणि विचार करत होते की काय करायची भाजी. तर ते म्हणजे आपल्या गृहिणींचा रोजचाच प्रश्न असतो की नक्की आज भाजी काय करायची. कठीण आहे. आणि म्हटलं मग अशी आमरस केलेला आहे मी, तर आपण करूया पुऱ्या. पण म्हटलं दुसरा विचार आला की नको, काय तेलकट खायचं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, चांगलं नसतं तेलकट खाणं. म्हटलं छान आपल्या तेलाच्या पोळ्या करते. आणि इकडे महाराज त्यांचा कारभार काहीतरी करत होते. तर मला अशी सवय आहे, जी कणिक मळते मी आसट मळते, अशी पातळ आसट म्हणते त्याला आमच्याकडे. तर मला तशीच सवय आहे. पण मी भिजवलेल्या कणकीच्या सगळ्यांना पोळ्या लाटताना येतात. ते म्हणतात मला सगळे की घट्ट भिजवत जा, पण मी लहानपणापासून अशीच करते आहे. 5वी-6वीपासून मी स्वयंपाक बनवायला शिकले, तेव्हापासून मी अशीच मळते, त्याच्यामुळे मला येतात. त्याच्यामुळे आपलं जे आहे ते चालू ठेवलं मी. आणि विचार करता करता शेवटी ठरवलं की आज भेंडीची भाजी करायची. भेंडीची सुकी भाजी रसासोबत पण छान लागते. आणि भेंड्या थोड्या असल्यामुळे मी भरपूर असे कांदे कापून घेतले, म्हणजे ती भाजी भरपूर होईल आणि टेस्टी लागते, गोडसर लागते छान. तर इथे ना भेंडी कापताना बापरे काय टास्क असतं ते. कुठल्या म्हणजे अर्ध्या भेंडीमध्ये पण किडा निघू शकतो, तर ते चेक करूनच कापावी लागते एक एक. आणि म्हणजे भेंडीची भाजी एवढी वाटत नाही तेवढी कॉम्प्लिकेटेड असेल, पण ती आहे. कारण ती आधी धुवून घ्यायची, म्हणजे पुसून घ्यायची, सोकवून घ्यायची आणि नंतर कापायची, नाही तर ती चिकट होईल 100%. तर असं सगळं आहे, एवढी खबरदारी घ्यावी लागते भेंडीची भाजी बनवताना. टाकता का टोमॅटो भेंडीच्या भाजीमध्ये? मला आवडतो, म्हणजे तो कांद्याचा गोडसरपणा आणि टोमॅटोचा आंबटपणा, एकदम टेस्टी भाजी बनते. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा जर तुम्ही नसाल टाकत टोमॅटो तर. आणि चिकट नाही होत व्यवस्थित सुकवून घेतली की. हे बघा कार्टून. तर 7 वाजले होते, म्हटलं आधी दिवाबत्ती करून घेते. भाजी माझी म्हणजे मी शिजायला ठेवलेली, तोपर्यंत म्हटलं दिवे लावून घेते. तर हां, डुग्ग्याचं असं आहे की त्याला ना सगळं हाती हवं असतं, बिलकुल ऐकत नाही तो, नाहीतर रडत बसतो. मीच मध्यंतरी त्याला सवय लावलेली की जी पेटवलेली अगरबत्ती नसते ती त्याच्या हातात द्यायची, वृंदावनापर्यंत न्यायची, तुळशीपर्यंत, आणि तिथे मी दिवेला लावायची, म्हणजे त्याला गंमत वाटत होती. तर पण मग याला ताप वगैरे आला तर आमची सवय सुटली, मी एकटीच दिवा लावायची, हा आराम करत असायचा. तर आज त्याला दिसली ती अगरबत्ती पेटलेली, तर तो म्हटलं दे मला, पण नव्हती देऊ शकत मी, कारण लागत असतं त्याला ना चटका वगैरे, कधी हात फिरवेल काही सांगता नाही येत. तर कुकर माझा रेडी आहे, आता मी छान वरणाला तडका देणार आहे. आणि याच्यासोबत स्वयंपाक करणं खरंच टास्क आहे बाळासोबत, म्हणजे तो खाली एवढा भयानक रडतो, मी नाही ठेवू शकत, म्हणजे तो मला स्वयंपाकच नाही करू देईल तर मी त्याला खाली ठेवलं तर, एवढा भयंकर रडतो. तर नाईलाजाने तुम्ही बघू शकता माझा गॅसचा ओटा भरपूर मोठा आहे, आणि आता जवळपास 3-4 महिने झाले आहे त्याला मी गॅसच्या ओट्यावर बसवत आहे, जानेवारी-फरवरीपासून. तर त्याला प्रॅक्टिस झाली आहे, त्याला शिकवलं आहे, हे हा आहे, हे ते हा आहे, याला हात नाही लावू, तर तो तेवढं पाळतो. आणि ज्या म्हणजे लाटणं, सांची वगैरे, ग्लास वगैरे अशा गोष्टींसोबत खेळतो. तर इथे त्याचे खेळणे पण सोबत ठेवावे लागतात, स्टील त्याला दांडीच लागतात.
जेवण रेडी आहे. आम्ही झालेलो आहे घामाघूम. आता आम्ही छान आंघोळ करू आणि बाबाची वाट बघू. तोपर्यंत बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.